नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी जी के या आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण टी भरतीसाठी काही महत्त्वपूर्ण प्रश्न असे पाहणार आहोत। हे प्रश्न पहा तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण ठरणारे आहेत। तरी तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। सजीव प्राण्याच्या वर्तनाचा अभ्यास करणारे वास्तववादी शास्त्र म्हणजे मानसशास्त्र होय, अशी व्याख्या कोणी केलेली आहे? तर पहा, या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 4 मॅकडुगल। तर मॅकडुगल यांनी पहा, सजीव प्राण्याच्या वर्तनाचा अभ्यास करणारे वास्तववादी शास्त्र म्हणजे मानसशास्त्र होय, ही अशी व्याख्या केलेली आहे। कोणी केलेली आहे? तर ती मॅकडुगल यांनी। प्रश्न क्रमांक 2, शैक्षणिक समाजशास्त्राचे जनक कोणास म्हटले जाते? तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 4 जॉर्ज पेन। तर जॉर्ज पेन यांना शैक्षणिक समाजशास्त्राचे जनक असे म्हटले जाते। प्रश्न क्रमांक 3, शाळा, महाविद्यालय, विद्यापीठ, शिक्षण संस्था यांच्यामधून कोणते शिक्षण दिले जाते? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा, औपचारिक। तर शाळा, महाविद्यालय, विद्यापीठ, शैक्षणिक संस्था यांच्यामधून पहा, औपचारिक हे शिक्षण दिले जाते। प्रश्न क्रमांक 4, शिक्षण म्हणजे बालकाच्या नैसर्गिक आंतरिक शक्ती व क्षमतेचा विकास होय, अशी व्याख्या कोणी केलेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा, रुसो। तर पहा, शिक्षण म्हणजे बालकाच्या नैसर्गिक आंतरिक शक्ती व क्षमतेचा विकास होय, अशी व्याख्या ही रुसो यांनी केलेली आहे। प्रश्न क्रमांक 5, दे एनिमा या नावाचा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा, जॉर्ज पेन। तर जॉर्ज पेन यांनी दे एनिमा या नावाचा ग्रंथ हा लिहिलेला आहे। प्रश्न क्रमांक 6, समाज परिवर्तनाचे प्रभावी साधन खालीलपैकी कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा, शिक्षण। शिक्षण हे समाज परिवर्तनाचे प्रभावी साधन आहे। प्रश्न क्रमांक 7, अध्ययनार्थी असे खालीलपैकी कशाला म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा, तर अध्ययनार्थी असे पहा, शैक्षणिक प्रक्रियेमध्ये सहभागी विद्यार्थी याला अध्ययनार्थी असे म्हटले जाते। प्रश्न क्रमांक 8, प्रिन्सिपल ऑफ एज्युकेशन सोशॉलॉजी हा ग्रंथ कोणाचा आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 जॉर्ज पेन। तर जॉर्ज पेन यांचा प्रिन्सिपल ऑफ एज्युकेशन सोशॉलॉजी हा ग्रंथ त्यांनी लिहिलेला आहे। प्रश्न क्रमांक 9, पूर्व बाल्यावस्था यांचा कालावधी कोणता असतो? तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 1। तर पहा, पूर्व बाल्यावस्था यांचा कालावधी हा जन्मापासून ते 6 वर्षापर्यंत हा कालावधी त्यांचा असतो। प्रश्न क्रमांक 10, वाढ ही संकल्पना डॅश खालीलपैकी कशाच्या मापनाचा दृष्टिकोनातून वापरली जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा, शारीरिक। तर पहा, वाढ ही संकल्पना शारीरिक या मापनाचा दृष्टिकोनातून वापरली जाते। प्रश्न क्रमांक 11, कौमार्यावस्था यांचा कालावधी किती असतो? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा, 12 ते 21। तर कौमार्यावस्था यांचा कालावधी हा 12 ते 21 वर्षे इतका असतो। प्रश्न क्रमांक 12, कोणत्या अवस्थेला संक्रमणाचा कालखंड काळ म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा, कौमार्यावस्था। तर कौमार्यावस्था या अवस्थेला संक्रमणाचा कालखंड काळ असे म्हटले जाते। प्रश्न क्रमांक 13, शैक्षणिक मानसशास्त्रात कशाचा अभ्यास केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा, शैक्षणिक समस्याचा। तर शैक्षणिक मानसशास्त्रामध्ये शैक्षणिक समस्याचा अभ्यास केला जातो। प्रश्न क्रमांक 14, मानसशास्त्र म्हणजे मानवी वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र होय, अशी व्याख्या कोणाची आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा, जे बी वॉटसन। तर पहा, मानसशास्त्र म्हणजे मानवी वर्तनाचा अभ्यास
करणारे शास्त्र होय, अशी व्याख्या ही जे.बी. वॉटसन यांनी केलेली आहे. प्रश्न क्रमांक 15. दृक श्राव्य माध्यमांमध्ये कशाचा समावेश होतो? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा, शैक्षणिक व्हिडिओ. तर दृक श्राव्य माध्यमांमध्ये शैक्षणिक व्हिडिओ यांचा समावेश होतो. प्रश्न क्रमांक 16. बाबू गेनूने कोणत्या ठिकाणी बलिदान दिले होते? तर ऑप्शन क्रमांक 3 मुंबई. तर मुंबई या ठिकाणी बाबू गेनूने बलिदान दिलेले होते. प्रश्न क्रमांक 17. लंडन विद्यापीठाची DSc पदवी मिळवणारे पहिले भारतीय कोण आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 1 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तर पहा, लंडन विद्यापीठाची DSc कोणती आहे? DSc ही पदवी मिळवणारे पहिले भारतीय हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. प्रश्न क्रमांक 18. गांधीजींनी सन 1930 कोणते आंदोलन सुरू केले? तर ऑप्शन क्रमांक 4 सविनय कायदेभंग. तर पहा, गांधीजींनी सन 1930 सविनय कायदेभंग हे आंदोलन सुरू केले होते. प्रश्न क्रमांक 19. भारतातील पहिला पर्यटन जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्यास मान मिळालेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा, सिंधुदुर्ग. तर भारतातील पहिला पर्यटन जिल्हा म्हणून सिंधुदुर्ग या जिल्ह्याला मान मिळालेला आहे. प्रश्न क्रमांक 20. चळवळ करा, अखंड चळवळ करा हा मंत्र देणारे भारतीय राष्ट्रीय सभेचे आधारस्तंभ खालीलपैकी कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा, दादाभाई नौरोजी. तर पहा, चळवळ करा, अखंड चळवळ करा हा मंत्र देणारे भारतीय राष्ट्रीय सभेचे आधारस्तंभ कोण होते? तर ते दादाभाई नौरोजी हे होते. प्रश्न क्रमांक 21. भारतात सर्वात जास्त पाऊस कोणत्या राज्यामध्ये पडतो? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा, मेघालय. तर भारतातील मेघालय या राज्यामध्ये सर्वात जास्त पाऊस पडतो. प्रश्न क्रमांक 22. विनोबा भावे यांनी भूदान चळवळ कोणत्या वर्षी सुरू केली होती? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा, सन 1951. तर विनोबा भावे यांनी पहा भूदान चळवळ ही सन 1951 या वर्षी सुरू केलेली होती. प्रश्न क्रमांक 23. सुएझ कालवा कोणत्या 2 सागरांना जोडतो? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा, तांबडा समुद्र व भूमध्य समुद्र. तर सुएझ हा जो कालवा आहे तर तो पहा तांबडा समुद्र आणि भूमध्य समुद्र या 2 सागरांना जोडतो. प्रश्न क्रमांक 24. सन 1880 पुण्यात न्यू एज्युकेशन स्कूलची स्थापना कोणी केलेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा, गोपाळ गणेश आगरकर. दुसरे आहेत लोकमान्य टिळक आणि तिसरे आहेत पहा चिपळूणकर. या तिघांनी सन 1880 पुण्यात न्यू एज्युकेशन स्कूलची स्थापना केलेली आहे. प्रश्न क्रमांक 25. भारताचे राष्ट्रीय पेय म्हणून कशाला मान्यता देण्यात आलेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा, चहा. तर भारताचे राष्ट्रीय पेय म्हणून चहाला मान्यता देण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 26. मनाचे श्लोक व दासबोध हे ग्रंथ कोणी लिहिले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 समर्थ रामदास. तर समर्थ रामदासांनी मनाचे श्लोक व दासबोध हे ग्रंथ लिहिलेले आहेत. प्रश्न क्रमांक 27. पंचायत राजाचा उल्लेख भारतीय संविधानातील कलम डॅशमध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा, 40. तर पंचायत राजचा उल्लेख हा भारतीय संविधानातील कलम 40 या कलमामध्ये केलेला आहे. प्रश्न क्रमांक 28. इंदिरा गांधी कालवा कोणत्या राज्याच्या वायव्य भागामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा, राजस्थान. तर इंदिरा गांधी हा जो कालवा आहे तर तो पहा राजस्थान राज्याच्या वायव्य भागामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 29. बलाचे CGS पद्धतीतील एकक डॅश आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा, डाईन. तर बलाचे CGS पद्धतीतील एकक हे डाईन आहे. प्रश्न क्रमांक 30. रक्तातील पाण्याचे प्रमाण किती टक्के आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा, 92%. तर रक्तातील पाण्याचे प्रमाण हे किती टक्के आहे? तर ते 92% आहे.
प्रश्न क्रमांक 31, गोपाळ गणेश आगरकर यांचा जन्म कुठे झालेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, टेंभू सातारा. तर टेंभू सातारा या ठिकाणी गोपाळ गणेश आगरकर यांचा जन्म हा झालेला आहे. प्रश्न क्रमांक 32, नवजवान भारत सभा ही संघटना डॅश याने स्थापन केली? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा, भगतसिंग. तर नवजवान भारत सभा ही जी संघटना आहे तर ती भगतसिंग यांनी स्थापन केलेली आहे. प्रश्न क्रमांक 33, देशात साखर उद्योगात प्रथम क्रमांकाचे राज्य कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा, उत्तर प्रदेश. तर देशात साखर उद्योगामध्ये प्रथम क्रमांकाचे राज्य हे उत्तर प्रदेश हे राज्य आहे. प्रश्न क्रमांक 34, स्थानिक स्वराज्य संस्थांवर महिलांना %% आरक्षण आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा, 50%. तर स्थानिक स्वराज्य संस्थांवर महिलांना 50% आरक्षण आहे. प्रश्न क्रमांक 35, राष्ट्रकुल संघटनेचे मुख्यालय खालीलपैकी कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, लंडन. तर लंडन या ठिकाणी राष्ट्रकुल संघटनेचे मुख्यालय आहे. प्रश्न क्रमांक 36, भारतीय उपखंडात खालीलपैकी डॅश या देशाचा समावेश होत नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा, इंडोनेशिया. तर भारतीय उपखंडामध्ये पहा, इंडोनेशिया या देशाचा समावेश हा होत नाही. प्रश्न क्रमांक 37, निष्काम कर्म मठ याची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, महर्षी कर्वे. तर महर्षी कर्वे यांनी निष्काम कर्म मठ याची स्थापना केलेली आहे. प्रश्न क्रमांक 38, हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मीची स्थापना कोणत्या साली झालेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 1, सन 1928. तर पहा, हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मीची स्थापना ही सन 1928 या वर्षी झालेली आहे. प्रश्न क्रमांक 39, भारतात सर्वात प्रथम जलमार्गाने व्यापार करण्यासाठी पुढीलपैकी कोण आले होते? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा, पोर्तुगीज. तर पहा, भारतामध्ये सर्वात प्रथम जलमार्गाने व्यापार करण्याकरिता पोर्तुगीज हे आले होते. प्रश्न क्रमांक 40, भारतीय प्रसारण दिन केव्हा साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 1, 23 जुलै. तर 23 जुलै या दिवशी भारतीय प्रसारण दिन हा साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 41, जगात तांदूळ उत्पादनामध्ये प्रथम क्रमांक कोणत्या देशाचा लागतो? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा, चीन. तर जगामध्ये तांदूळ उत्पादनामध्ये प्रथम क्रमांक हा चीन या देशाचा लागतो. प्रश्न क्रमांक 42, घटना समितीने तिरंग्यास भारताचा राष्ट्रध्वज म्हणून केव्हा मान्यता दिलेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा, 22 जुलै सन 1947. तर घटना समितीने तिरंग्यास भारताचा राष्ट्रीय ध्वज म्हणून पहा 22 जुलै सन 1947 या दिवशी मान्यता दिलेली आहे. प्रश्न क्रमांक 43, धोंडो केशव कर्वे यांना भारतरत्न पुरस्कार कोणत्या वर्षी प्राप्त झालेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 सन 1958. तर पहा, धोंडो केशव कर्वे यांना सन 1958 या वर्षी भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले होते. प्रश्न क्रमांक 44, क्षयकिरण म्हणजे काय? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा, तर क्षयकिरण म्हणजे काय, तर ते विद्युत चुंबकीय लहरी असा अर्थ होतो. प्रश्न क्रमांक 45, काजू उत्पादनात भारतातील कोणत्या राज्याचा देशात प्रथम क्रमांक लागतो? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा, केरळ. तर काजू उत्पादनामध्ये पहा, भारतातील केरळ या राज्याचा देशामध्ये प्रथम क्रमांक लागतो. प्रश्न क्रमांक 46, पानिपतचे पहिले युद्ध कोणत्या वर्षी झाले होते? तर ऑप्शन क्रमांक 1 सन 1526 मध्ये. तर पानिपतचे पहिले युद्ध हे पहा सन 1526 या वर्षी झाले होते. प्रश्न क्रमांक 47, सार्क संघटनेची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 सन 1985. तर सार्क संघटनेची स्थापना ही सन 1985 या वर्षी झालेली आहे. प्रश्न क्रमांक 48,
अन्नाचे ऑक्सिडीकरण करून ऊर्जा मुक्त करणे हे कशाचे कार्य आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा, तंतुकणिका. तर अन्नाचे ऑक्सिडीकरण करून ऊर्जा मुक्त करणे हे पहा तंतुकणिकाचे कार्य आहे. प्रश्न क्रमांक 49, जागतिक कर्करोग दिन केव्हा साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 2 4 फेब्रुवारी. 4 फेब्रुवारी या दिवशी जागतिक कर्करोग दिन हा साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 50, गांधी सागर अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 मध्य प्रदेश. मध्य प्रदेश या राज्यामध्ये गांधी सागर अभयारण्य आहे. पुढचा प्रश्न आहे, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा, परभणी. तर परभणी या जिल्ह्यामध्ये वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ आहे. पुढचा प्रश्न आहे, बेसॉल्ट या खडकाचे विदारण होऊन डॅश ही मृदा तयार झालेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा, रेगूर मृदा. तर पहा, बेसॉल्ट या खडकाचे विदारण होऊन रेगूर ही मृदा तयार झालेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन, भारतीय राष्ट्रगीताची एकूण किती कडवे आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा, 5. तर भारतीय राष्ट्रगीताचे पहा एकूण 5 कडवे आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आहे, महाराष्ट्रात द्राक्ष फळाचे उत्पादन घेणारा प्रथम क्रमांकाचा जिल्हा डॅश आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा, नाशिक. तर महाराष्ट्रात द्राक्ष फळाचे उत्पादन घेणारा प्रथम क्रमांकाचा जिल्हा हा नाशिक हा जिल्हा आहे. नेक्स्ट क्वेश्चन, न्यूट्रिनो वेधशाळा कोणत्या राज्यामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 तामिळनाडू. तामिळनाडू या राज्यामध्ये न्यूट्रिनो ही वेधशाळा आहे. पुढील प्रश्न, तांदूळ पिकाचे सर्वात जास्त उत्पादन कोणत्या राज्यामध्ये होते? तर ऑप्शन क्रमांक 3 पश्चिम बंगाल. पश्चिम बंगाल या राज्यामध्ये तांदूळ पिकाचे सर्वात जास्त उत्पादन होते. पुढचा प्रश्न, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा, 1600. तर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना ही 1600 या वर्षी झालेली आहे. पुढचा प्रश्न, देशात स्वातंत्र्य कृषी अर्थसंकल्प मांडणारे खालीलपैकी कोणते राज्य आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा, केरळ. तर देशामध्ये स्वातंत्र्य कृषी अर्थसंकल्प मांडणारे राज्य कोणते आहे? तर ते केरळ हे राज्य आहे. नेक्स्ट क्वेश्चन, खंडवहन सिद्धांत कोणत्या शास्त्रज्ञाने मांडलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा, अल्फ्रेड वेगनर. कोणी? अल्फ्रेड वेगनर या शास्त्रज्ञाने खंडवहन सिद्धांत हा मांडलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन, इंडिपेंडन्स या वृत्तपत्राचे संस्थापक पुढीलपैकी कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 3 लोकमान्य टिळक. लोकमान्य टिळक हे इंडिपेंडन्स या वृत्तपत्राचे संस्थापक होते.